नमस्कार, मी पूजा. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे लठ्ठपणावर मात आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर जयश्री तोडकर. सगळ्यात आधी मी तुम्हाला त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर जयश्री तोडकर या ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाच्या सेक्रेटरी आहेत. तसंच वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्जरी आणि ओबेसिटी या ऑर्गनायझेशनमध्ये डॉक्टर वेगवेगळ्या पदांवर कार्यरत सुद्धा आहेत. डॉक्टर अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड्स आणि स्कॉलरशिप सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 2005 साली त्यांची नोंद सुद्धा घेण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सध्या ओबेसिटीसाठी डॉक्टर जयश्री तोडणकर यांच्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत. आपण डॉक्टरांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या चर्चेला आपण सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्ते. आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे की लठ्ठपणावर मात, आणि मला वाटतं सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. तर नेमकं काय सांगाल, लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय आणि शास्त्रीय दृष्ट्या याचं महत्त्व नेमकं काय आहे? लठ्ठपणा हा एक वैज्ञानिक दृष्टीनं डिसीज म्हणून मानला जातो, एक गंभीर आजार म्हणून मानला जातो. कारण लठ्ठपणा हे केवळ चरबीचं ओझं नसून त्याच्या मागे अनेक केमिकल्स तयार होतात फॅट पेशींमधनं, आणि त्या पेशींमधनं होणारे जे केमिकल्स आहेत हे वेगवेगळे हॉर्मोन्स आणि एन्झाईम्स तुमच्या बॉडीतला इम्बॅलन्स करून सोडतात. ह्या ज्या इम्बॅलन्समधनं वेगवेगळे आजार निर्माण होतात, जसं की डायबिटीस, हाय बीपी, हार्ट अटॅक्स, किडनीचे आजार, लिव्हरचे डिसिजेस, व्हेरिकोज वेन सारखा आजार किंवा तुमचे जॉईंट डिस्ट्रक्शन होण्याचा आजार, वंध्यत्वासारखे एक भयानक आजार पण त्याच्यामधनं निर्माण होतात. आणि लठ्ठपणा हा केवळ एक तुमच्या एक्सटर्नल अपीअरन्सशी संबंधित आजार नसून त्याला खूप डीप इम्प्लिकेशन्स आहेत असं मेडिकल सायन्सनी सिद्ध केलेलं आहे. आणि त्यामुळे साहजिकच त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आजारी माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन असायला पाहिजे असा ठेवणं आवश्यक आहे. नक्कीच. लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय तुम्ही सांगितलं आणि त्यामुळे कोणकोणते आजार होऊ शकतात हे सुद्धा तुम्ही सांगितलं. मात्र जर का आपण बघितलं तर स्त्रियांमध्ये लठ्ठपणा जो आहे तो जास्त दिसून येतो असं आम्हाला वाटतं. तर नेमकं तुम्हाला याबद्दल काय वाटतं? लठ्ठपणा नेमका आजार आहे का आणि यामध्ये सुद्धा लिंगभेद शास्त्रीयदृष्ट्या केला जातो का? लठ्ठपणा हा एक आजार आहे आणि इतर सगळ्या आजारांप्रमाणे त्याला कुठलाही भेद मान्य नाही. म्हणजे कुठल्याही वयाचे तुम्ही असा किंवा स्त्री किंवा पुरुष असा, त्यांच्यामध्ये लठ्ठपणा हा सगळ्यांमध्ये दिसतो. पण लठ्ठपणा हा बायकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रॉडक्टिव्ह एजमध्ये दिसतो, कारण मंथली सायकल्समध्ये बायकांना एक हॉर्मोनल चेंजेस हे जास्त गतीनं किंवा जास्त वेगाने सहन करायला लागतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये हा जास्त दिसतो. पण अर्थातच असं काही नाही. बायकांमध्ये जरी लठ्ठपणाचं डिस्ट्रीब्युशन हे जास्त करून सेकंड हाफ ऑफ द बॉडीमध्ये असलं तरीही पुरुषांमध्ये आणि लहान मुलांमध्ये दिसणारा जो लठ्ठपणा आहे हा फर्स्ट हाफ ऑफ द किंवा अप्पर हाफ ऑफ द बॉडीमध्ये जास्त दिसला जातो. या दोन्हींमध्ये थोडासा फरक पडतो, कारण बायकांमध्ये येणारा जो लठ्ठपणा असतो हा हॉर्मोन्स द्वारे जास्त प्रमाणामध्ये एक्सप्रेस होतो. जसं की पीसीओडी सारखे आजार किंवा ज्याच्यामध्ये पाळी व्यवस्थित न येणं, मूल टिकण्यासाठी किंवा गर्भधारणा होण्यासाठी त्रास होणं, टिकली झाली गर्भधारणा तरी पण प्रेग्नन्सी न टिकणं, ह्या गोष्टी लठ्ठ असलेल्या बायकांमध्ये जास्त त्रास म्हणून पुढे येतात आणि सहज घडत नाहीत. त्याचप्रमाणे थायरॉइड सारखे जे आजार असतात त्याच्यामध्ये पण लठ्ठपणा हा एक मोठा अडसर येतो. कारण या सगळ्या आजारांमध्ये तुम्हाला दिसताना एक ग्रंथी अफेक्ट झाली असं दिसलं तरी पण त्याचं जे मूळ असतं हे लठ्ठपणामध्ये असतं. त्यामुळे ज्या वेळेला लठ्ठपणामुळे जर समजा वंध्यत्व येत असेल, बीपी येत असेल, डायबिटीस येत असेल, तुमचे जॉईंट खराब होत असतील, लहान मुलांमध्ये येणारे काही डिसिजेस दिसत असतील, डिप्रेशन असेल किंवा तुम्ही ज्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो त्या पद्धतीचे आजार असतील, यातले कुठलेही आजार ही मूळ लठ्ठ असलेल्या आजाराची वेगवेगळी एक्सप्रेशन्स आहेत ते समजून घेतलं पाहिजे. आणि एकदा एक आजार आला की त्याच्या अनुषंगाने त्याच्या भोवती सगळे आजार टप्प्याटप्प्याने आपल्या बॉडीमध्ये येत जातात हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे अर्थातच मेडिकल सायन्सचे जे ट्रीटमेंट्स आहेत ह्या केवळ या आजारांच्या सिंग्युलर ट्रीटमेंट्स न राहता हा टिपिकली लठ्ठपणाचा आजार जर ट्रीटमेंट दिली आपण तर हे सगळे आजार आटोक्यात यायला मदत होते. नक्कीच. मला हाच प्रश्न विचारायचा आहे की सुरुवातीलाच मी म्हटलं की लठ्ठपणा हा आजार आहे असं मानून चाललं पाहिजे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जे आजार तुम्ही सांगितले आम्हाला पहिल्या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये, तर हे आजार जे आहेत तो लठ्ठपणा कमी झाल्यानंतर हे आजार सुद्धा बरे होतात का? हे सगळे आजार म्हणजे
डायबिटीसचा पेशंट जर लठ्ठ असेल किंवा पीसीओडीचा पेशंट लठ्ठ असेल तर त्याला पहिल्यांदा सांगितलं जातं की तू वजन कमी करून आणा, मग तुमची पुढची ट्रीटमेंट चालू राहू शकते. कारण बेसिकली लठ्ठपणा असेपर्यंत सगळ्या ट्रीटमेंट्स ह्या फेड होतात किंवा निष्प्रभ ठरतात. ज्या वेळेला आपण लठ्ठपणाची ट्रीटमेंट देतो, जसं तुमचं 10 ते 20% जे एक्स्ट्रा वजन आहे ते कमी होत जातं, त्या पद्धतीनं तो आजार खूप चांगला आटोक्यात येतो. म्हणजे लठ्ठपणा रिव्हर्स झाल्यानंतर लोकांची इन्शुलिन बंद झालेली मी बघितलेली आहेत. बीपीची औषधं जी त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी खूप लागत होती, ती बीपीची औषधं कमी झालेली आहेत. वंध्यत्वासाठी कित्येक बायका या 10-10 वर्ष वाट बघत होत्या मूल होण्यासाठी आणि त्यांनी IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीचे पण अटेम्प्ट्स केले होते जे फेल झालेले होते. लठ्ठपणा गेल्यानंतर त्यांना सहज नॅचरल पद्धतीनं प्रेग्नन्सी राहणं आणि मूल जन्माला घालणं शक्य झालेलं आहे. लठ्ठपणाची ट्रीटमेंट घेतल्यानंतर श्वासाचे अनेक आजार, हार्टचे अनेक आजार, लिव्हरचे आणि किडनीचे आजार आणि त्याच पद्धतीनं जॉईंट्सचे आजार हे जवळजवळ 80% जास्त रिव्हर्सल दाखवतात. नक्कीच. लठ्ठपणा कमी करण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या काय काय महत्वाचं आहे ते तर तुम्ही आम्हाला समजावून सांगतायच. मात्र त्याचबरोबर स्वतः वैयक्तिक जे आहे आहार आणि डाएट हे सुद्धा महत्वाचं कितपत आहे आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे कितपत महत्वाचं? महत्वाचं असं आहे की लठ्ठपणा जसं आपण म्हटलं, मेडिकल सायन्समध्ये त्याच्यात 2 फॅक्टर महत्वाचे असतात, जे एक्सटर्नल फॅक्टर आणि इंटरनल फॅक्टर्स. एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणजे तुम्ही काय खाता पिता, आपला आहार कसा आहे तो, आणि व्यायाम किती आपण करतो, म्हणजे किती कॅलरी आपण जाळत आहोत. दुसरा जो इंटरनल फॅक्टर आहे त्याच्यामध्ये तुमचा मेटाबॉलिझम, तुमच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री म्हणजे जेनेटिकली अनुवंशिकरित्या तुमच्याकडे किती डायबिटीस, किती बीपी, किती लठ्ठपणा आहे तो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल मेटाबॉलिझम हा तुमच्या वातावरणावर किंवा तुमच्या अनुवंशिकतेवर अवलंबून नसतो, हा तुमचा इंडिव्हिज्युअल मेटाबॉलिझम असतो. या 2 गोष्टींवर लठ्ठपणा अवलंबून असल्यामुळे एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्ही फॅक्टर्सची ट्रीटमेंट होणं आवश्यक असतं. ज्या वेळेला अनेक लोकांमध्ये अशी समजूत असते की कडक डाएटिंग केलं की लठ्ठपणा कमी होऊन जाईल किंवा आपण 3 तास जिम मध्ये गेलो की लठ्ठपणा कमी होऊन जाईल. पण आपण अनेक वर्ष चौपाटीवर धावणारे लोक बघितले असतील की जे डाएटच्या बाबतीत पण कॉन्शियस असतात, पण त्यांचं पोट 1 इंचानेही कमी होत नाही. ह्याच्यामध्ये कारण असं असतं की बॉडीला अडॅप्टेशन म्हणतात. अडॅप्टेशन ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यात तुम्ही केलेल्या ट्रीटमेंट्सला काही दिवसांनी बॉडी स्वतःहून रेझिस्टन्स देते आणि हा रेझिस्टन्स तुमच्या मेटाबॉलिझमवर अवलंबून असतो. म्हणजे डाएटमध्ये न्यूट्रिशनली चांगल्या गोष्टी अंतर्भाव करणं, कडक डाएटिंग करून स्वतःची उपासमार न करणं, ह्या जितक्या महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच पद्धतीनं व्यायाम करून योग्य पद्धतीनं बॉडी टोन्ड अप ठेवणं किंवा फिटनेससाठी प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे. पण एवढ्यावरच जेव्हा तुमचा मेटाबॉलिझम बिघडतो त्यावेळी एवढ्या अशा ट्रीटमेंटमध्ये तुमचं भागू शकत नाही असं आपण म्हणतो आणि त्यावेळेला तुमचा लठ्ठपणा हा दाद देईनासा होतो. जेव्हा लठ्ठपणा दाद देत नाही तेव्हा समजून चालायला पाहिजे की मेटाबॉलिझम बिघडलेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही हे मेडिकल ट्रीटमेंट्स घेणं म्हणजे कुठल्याही छोट्या मोठ्या किंवा फंकी मशीन्सच्या नादी न लागता ऍक्च्युअली त्याची सायंटिफिक अनालिसिस करून त्या पद्धतीने ट्रीटमेंट घेणं हे खूप महत्वाचं असतं. कारण एकदा ओबेसिटी क्लिनिकमध्ये एका डॉक्टरकडे जेव्हा पेशंट जातो त्यावेळेला ओबेसिटी एक्सपर्ट हा त्यांच्याकडे असलेला जो टीम असते, त्या टीममध्ये न्यूट्रिशनिस्ट असतात, फिजिओथेरपिस्ट असतात, फिजिशियन असतात, एंडोक्रायनॉलॉजिस्ट असतात आणि सर्जन पण असतात. हे सगळे मिळून पेशंटचं एक अनालिसिस होतं. त्या अनालिसिसनुसार पेशंटला ट्रीटमेंट दिली जाते. मेटाबॉलिझम हा ज्या वेळेला बिघडलेला असतो किंवा ज्या वेळेला बॉडी मास इंडेक्स हा तुमचा 32च्या पुढे जातो त्यावेळेला तो मेटाबॉलिझम फक्त तुमच्या डाएट्स आणि एक्सरसाइज मधनं कंट्रोल होणं अवघड असतं. अशा वेळेला त्याच्यामध्ये ओबेसिटी सर्जरी ज्या असतात ह्या अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. टिपिकली BMI 35च्या पुढे गेला तर इतर कुठल्याही ट्रीटमेंट्स ह्या विशेष उपचार देऊ शकत नाहीत आणि काही दिवस तुम्हाला वजन कमी होतं पण पुन्हा येतं. त्याला योयो इफेक्ट म्हणतात. जर तुमची बॉडी योयो इफेक्ट दाखवत असेल किंवा जर तुमची बॉडी ट्रीटमेंटला दादच देत नसेल तर याचा अर्थ असं समजून चालायला पाहिजे मेटाबॉलिझम बिघडलाय. आणि टिपिकली BMI हा 35च्या पुढे गेल्यानंतर तर ही बॉडी एकदम रिजिड होऊन जाते. अशा वेळेला त्यांना ओबेसिटीच्या ऑपरेशन्स केले जातात. नक्कीच. मला वाटतं डॉक्टर हे जे आपण ऑपरेशन्स बद्दल बोलतायत म्हणजे ह्याच्यावर जे उपाय आहेत त्याबद्दल आणि हे जे इन्स्टंट उपचार तुम्ही सांगितले लठ्ठपणासाठी त्याबद्दल सुद्धा आपल्याला सविस्तर बोलायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली, एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये आपण लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉप 5.
टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे लठ्ठपणावर मात आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर जयश्री तोडकर. डॉक्टर जयश्री तोडकर ज्या आहेत त्या इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स सर्टिफिकेशन मिळालेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय आणि त्यावर कशी काय मात करता येऊ शकते किंवा आहार, व्यायाम याबद्दल तर तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. मात्र सर्जरी ज्या आहेत त्या कितपत महत्त्वाच्या असतात आणि सुरुवातीलाच तुम्ही जसं म्हणालात की इन्स्टंट उपाय जे आहेत ते हल्ली बरेच केले जातात, तर हे जे गैरसमज आहेत हे तुम्ही कसे काय दूर कराल? लठ्ठपणा जसा इन्स्टंटली येत नाही. म्हणजे जर मला वजन वाढवायचं असेल तर मी 10 दिवसात नाही वाढवू शकत. त्याच पद्धतीनं तो इन्स्टंटली जाऊ शकत नाही. लठ्ठपणासाठी कुठल्याही पद्धतीची मॅजिक पिल अशी सायंटिफिकली अस्तित्वात नाही. लठ्ठपणा हा एक चयापचय किंवा मेटाबॉलिझमचा प्रॉडक्ट असतो आणि त्याच्यामध्ये अनेक सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स इन्व्हॉल्व असतात. म्हणजे हे जे सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहेत हे सगळे ज्या पद्धतीनं तुम्हाला, म्हणजे एखादा ऑर्केस्ट्रा असतो त्या पद्धतीनं काम करतात आणि ही जी चेन आहे ही जर ब्रेक करायची असेल तर तुम्हाला त्याच्या मुळाकडे जायला पाहिजे. हा जो मूळ आहे हा तुमच्या चयापचय क्रिया ही डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा पचन संस्थेकडून गव्हर्न केली जाते. पचन संस्थेमध्ये जे वेगवेगळे हॉर्मोन्स तयार होतात त्यांच्या सिक्वेन्समधनं कुणाला किती भूक लागेल आणि कोण किती खाईल हे ठरवलं जातं. म्हणजे ऍक्च्युली भुकेवर कंट्रोल आपल्या मनाचा कमी असतो आणि आपल्या बॉडीचा जास्त असतो. हे जर समजून घेतलं तर आपल्याला ट्रीटमेंट देण्यामध्ये जास्त आपण क्लिअर होऊ शकतो. ह्या ज्या ऑपरेशन्स आहेत ह्या ऑपरेशन्स दुर्बिणीतनं केल्या जातात. हॉस्पिटलमध्ये पेशंटला 2 किंवा 3 दिवस राहायला लागतं आणि ह्या ऑपरेशन्समध्ये कुठल्याही पद्धतीचं फॅट काढून टाकलं जात नाही. कारण लोक खूप वेळेला गल्लत करतात लायपोसक्शन आणि ओबेसिटीच्या ऑपरेशन्समध्ये. लायपोसक्शन हे ऑपरेशन तुम्हाला शेप देण्याचं आहे, ते वेट लॉसचं ऑपरेशन नाही किंवा ते ओबेसिटीचं ऑपरेशन्स नाही किंवा त्याच्यामधनं कुठले आजार निघून जाऊ शकत नाहीत. ही जी ओबेसिटी सर्जरी आहे त्याच्यामधनं तुमचे आजार पण निघून जातात, फॅट कमी होतं आणि मुख्य म्हणजे हा इफेक्ट दीर्घकाळ टिकणारा असतो. याच्यामधून 80% जास्त लोकांचा डायबिटीस बरा होऊ शकतो, बीपी बरं होऊ शकतं, वंध्यत्वासारख्या आजारामधनं लोक बाहेर येऊ शकतात, त्यांचे जॉईंट्सचे प्रॉब्लेम संपूर्णतः थांबू शकतात किंवा बदललेले जॉईंट्स असतील तर ते जास्त काळ टिकू शकतात. श्वासाचे अनेक आजार जे लठ्ठपणामुळे उद्भवतात किंवा दम लागणं, साधं न चालता येणं किंवा हार्ट डिसिजेस हे सगळे कव्हर होऊ शकतात. ही जी ऑपरेशन्स आहेत ही ऑपरेशन्स पचन संस्थेवर केली जातात. जठर आणि लहान आतडं ह्याच्यामधल्या काही विशिष्ट भागांमध्ये एक रचनेचा बदल केला जातो आणि हा जो बदल आहे या बदलांमधून तुमचे हॉर्मोन्स जे आहेत जे तुमचे भूक गव्हर्न करतात किंवा समाधान गव्हर्न करतात त्या हॉर्मोन्समध्ये तुम्हाला नॉर्मल इफेक्ट आल्याचं जाणवतं. लठ्ठपणा हा हॉर्मोन्स ॲबनॉर्मल झाल्यामुळे आलेला आजार आहे आणि हे हॉर्मोन्स तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधनं निघालेले आहेत. ज्या वेळेला आपण हे डायजेस्टिव्ह सिस्टीम मधल्या काही डिझाईन्स बदलतो त्यावेळेला हे हॉर्मोन्स तुमचे पूर्ववत किंवा नॉर्मल व्हायला लागतात आणि ते नॉर्मल झाले की आपोआप लठ्ठ असलेली बॉडी ही नॉर्मल असल्याकडे चालायला लागू शकते. बऱ्याचदा असं होतं डॉक्टर की लठ्ठपणा आला की स्वतःच्याच मनाने डाएट केलं जातं किंवा स्वतःच्याच मनाने एक्सरसाइज केले जातात, तर अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला, योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं कितपत आवश्यक असतं आणि तुम्ही त्या माणसांसाठी काय सांगाल जे असं चुकीचे सगळे आहार आणि व्यायाम घेतात, यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डाएटमध्ये किंवा एक्सरसाइजमध्ये कुठलाही रेजिम अंमलात आणणं ही जरा धाडसाची गोष्ट ठरू शकते. कारण आमच्याकडे अनेक पेशंट असे येतात की ज्यांनी खूप डाएट्स केलेले आहेत, गेले 8-8, 10-10 वर्ष पेशंट हे केवळ त्याच एका वेडाने पछाडल्यासारखी त्यांची अवस्था होते आणि त्यांना फ्रस्ट्रेशन येतं की कुठलीच गोष्ट ट्रीटमेंटमध्ये का हे इफेक्ट दाखवू शकत नाही. तर अशा वेळेला हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठलाही डाएट आणि कुठलाही एक्सरसाइज हा ब्लँकेट एक्सरसाइज नसतो की माझ्या बहिणीला उपयोगी पडला तर मला पडेल किंवा माझ्या मैत्रिणीने चांगलं झालं तिचं म्हणून मला होईल असं नसतं. ज्या वेळेला तुमच्या एखादा पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळी त्याचं न्यूट्रिशन, त्याचं मेटाबॉलिझम, त्याचे वेगवेगळे आजार ह्या सगळ्यांचा अभ्यास केला जातो आणि त्या अनुषंगाने त्यांना डाएटमध्ये चेंजेस सांगितले जातात. लठ्ठपणा हा जरी ओबेसिटी किंवा अति चरबी साठलेली असा आजार दिसत असला तरी पण हा एक वीकनेस असतो. लठ्ठपणा ही त्या व्यक्तीची स्ट्रेंथ नसते, म्हणजे त्याला ती ताकद देत नाही, त्याला ती वीकनेस देते, कारण हा एक बोजा असतो. एकदा आपण तो बोजा काढला की जी व्यक्ती काल साधं चालूही शकत नव्हती किंवा 2 जिनही चढू शकत नव्हती ते आमचे पेशंट 20-20 किलोमीटर मॅरेथॉन मध्ये धावतात.
किंवा त्यांचा एका पद्धतीनं फिटनेस खूप चांगला वाढतो. तर लठ्ठपणा हा एक आजार जो आहे तो तुमच्या केवळ दिसण्याशी संबंधित नाहीये. तो तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा स्टॅमिना कमी करू शकतो, तुमची जगण्याची जी एक विगर किंवा ऊर्जा असते ती कमी करू शकतो आणि त्याचे इफेक्ट हे तुमच्या फॅमिलीला आणि तुम्हाला स्वतःला हे लॉंग टर्म साठी भोगायला लागू शकतात. त्यामुळे लठ्ठपणाकडे बघताना एक किरकोळ गोष्ट किंवा काहीतरी आहे असं म्हणून सोडून देणं चुकीचं आहे. लठ्ठपणा आला की त्याच्या अनुषंगाने येणारे जे आजार आहेत हे भले तुम्हाला आज नसतील पण ते सुप्त अवस्थेमध्ये असतात. म्हणजे अनेक पेशंट आमच्याकडे असे येतात की ज्यांच्यामध्ये फक्त लठ्ठ आहेत असं पेशंटचंही म्हणणं असतं किंवा आई वडिलांचंही म्हणणं असतं, पण ज्या वेळेला त्यांच्या आम्ही तपासण्या करतो तेव्हा इतके भयानक रिझल्ट दिसतात की बीपी खूप जास्त आहे, युरिक ऍसिड बिघडलेलं आहे, किडनीचे प्रॉब्लेम्स आहेत आणि जवळजवळ 80% जास्त लठ्ठ पेशंटला हा डायबिटीस सुप्तावस्थेत मिळतो. अच्छा. या सगळ्या अनुषंगाने WHO किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी डायबिटीस आणि ओबेसिटीचा हा जो एक अत्यंत घनिष्ठ संबंध आहे तो लक्षात घेऊन डायबिसिटी ही एक टर्म कॉइन केली आहे की डायबिसिटी म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला हे दोन्ही आजार एकमेकांना नांदवत असतात आणि एकमेकांना खराब करत असतात. ज्या वेळेला आपल्याला ट्रीटमेंट द्यायची वेळ येते तेव्हा मी जर म्हटलं की मी फक्त वंध्यत्वाची ट्रीटमेंट देईन किंवा फक्त थायरॉइडची देईन आणि मी लठ्ठपणाकडे बघणार नाही तर ते ट्रीटमेंट्स फेल होऊ शकतात. त्यामुळे ह्या सगळ्याचा कॉन्सिक्वेन्स लक्षात घेऊन तुमच्या हार्टची कपॅसिटी काय, तुमचे जॉईंट्स किती व्यायाम घेऊ शकतात या पद्धतीनं पेशंटला योग्य व्यायाम आणि आहार हे आखून दिले जातात. नक्कीच नक्कीच डॉक्टर, मला वाटतं या लठ्ठपणाबद्दल आपल्याला अजून बरंच काही बोलायचं आहे. एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली, एक छोटीशी विश्रांती घेऊन कार्यक्रमामध्ये लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे लठ्ठपणावर मात आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ओबेसिटी सर्जन डॉक्टर जयश्री तोडकर. परत एकदा आपल्या चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आहार, व्यायाम, लठ्ठपणा याबद्दल आपण बरंच बोललो, सर्जरीबद्दल सुद्धा बोललो. मात्र सर्जरी हा एकच उपाय लठ्ठपणावर आहे का, आणि ही जी सर्जरी आहे किंवा हे जे उपचार आहेत हे दीर्घकाळ टिकू शकतात का? लठ्ठपणावरचे जे दीर्घकाळ टिकणारे उपाय आहेत त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर कम्प्लीट आपलं न्यूट्रिशनल डाएट ओरिएंटेशन, ज्याच्यामध्ये आपण अतिशय योग्य पद्धतीनं खाणं कायम चालू ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे नियमित व्यायामाचा अंतर्भाव तुम्ही डेली तुमच्या रुटीनमध्ये केलेला पाहिजे. आणि तिसरं महत्वाचं आहे की जेव्हा आपण एखादी ट्रीटमेंट देतो तेव्हा ती ट्रीटमेंट फेल नाही होणार ह्याच्यासाठी आपण थोडी बहुत काळजी घेणं अपेक्षित आहे. म्हणजे अगदी टिपिकली भूक लागल्यावर फक्त काकड्या खा असं नाही, पण रोज उठून मस्तानी प्या असंही नाही व्हायला पाहिजे. हे महत्वाचं आहे की बॉडी मास इंडेक्स हा डिसाईड करू शकतो किंवा गाईड करू शकतो आपल्याला की कुठल्या माणसांचं ऑपरेशन केलं जावं आणि कुठल्या माणसांचं नाही. इंटरनॅशनल फेडरेशनच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स प्रमाणे 30 बॉडी मास इंडेक्सच्या आतमध्ये जर पेशंट असेल, बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय, तुमचं वजन आणि उंची याचं गुणोत्तर असतं. 30च्या आत जर बॉडी मास इंडेक्स असेल तर तुमचं डाएट आणि एक्सरसाइजवर त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळू शकतात. 30च्या पुढे जेव्हा बॉडी मास इंडेक्स जातो तो टिपिकली 32 पर्यंत जात असताना पण काही प्रमाणामध्ये आपल्याला चेंजेस चांगले मिळू शकतात. पण 32च्या पुढे ज्या वेळेला वेगवेगळे आजार यायला सुरुवात होते, 30 नंतर आजार यायला लागतात आणि 32च्या पुढे जसे जसे आजार वाढत जातात तस तसा मेटाबॉलिझम हा साध्या सुध्या ट्रीटमेंटनी मागे येणं जरा अवघड असतं. ह्याच्यामध्ये काही पद्धतीची मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यात आम्ही पेशंटला 2-3 दिवस ऍडमिट करून काही इंजेक्शन्स आणि औषधं देतो आणि ज्याच्यामधनं त्यांची वजनं कमी व्हायला चांगला मदत होऊ शकते. हे सेशन्स करायला लागतात. पहिलं सेशन हे साधारण 6 आठवड्याचं असतं आणि आपण साधारण 1-1 वर्षांनी असे 2 किंवा 3 सेशन्स देऊ शकतो ज्याच्यामधनं हे वजन कंट्रोल करायला मदत होते. पण एकदा तुमचा BMI 37च्या पुढे गेला की हे तुम्ही कितीही सिन्सिअरली ट्रीटमेंट दिल्या किंवा कितीही ऍडव्हान्स ट्रीटमेंट दिल्या तरी हा मेटाबॉलिझम जागेवर कायमस्वरूपी येणं थोडंसं अवघड असतं. अशा वेळेला ऑपरेशनचा अतिशय उत्तम उपाय आहे ज्याच्यामधनं तुमचे आजार पण निघून जातात आणि त्याच वेळेला तुमची लठ्ठपणा पण निघून जातो. मेटाबॉलिक ट्रीटमेंट्स किंवा ह्या मेडिसिननी दिलेल्या ट्रीटमेंट्स
आणि ऑपरेशन्स हे दोन्हीही आम्ही पेशंटला ऑफर करतो. पण त्याच्यामध्ये तुम्हाला किंवा पेशंटला काय आवडतं हा प्रश्न नसून सायंटिफिकली ते कुठल्या कॅटेगरीत मोडतात हे बघून तशी ट्रीटमेंट देणं महत्वाचं असतं. कारण जसं मी मगाशी म्हटले की एक ब्लँकेट ट्रीटमेंट ही 2 व्यक्तींना लागू पडत नाही. त्यामुळे एक टिपिकली एलिजिबिलिटी बघून पेशंटचा मेटाबॉलिझम बघून ठरवलं जातं की सर्जिकल ट्रीटमेंटसाठी कोण एलिजिबल आहे आणि नॉन सर्जिकलसाठी कोण आहे. लठ्ठपणा आल्यानंतर बाकीचे बरेचसे जे आजार आहेत ते सुद्धा सोबत घेऊन येतात. लठ्ठपणा आपल्या सोबत घेऊन येतो. मला वाटतं डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि लठ्ठपणावर इतकी अतिशय महत्वाची अशी माहिती इतक्या कमी वेळेमध्ये दिली आपण, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. थँक्यू. टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. कुठेही जाऊ नका. पाहत रहा IBN लोकमत.